महाराष्ट्र के मीरा रोड में मनसे कार्यकर्ताओं ने एक बड़ा मोर्चा निकाला। यह प्रदर्शन एक दुकानदार के साथ मराठी भाषा के लिए कथित मारपीट के बाद शुरू हुई विवाद के जवाब में किया गया। इस दौरान पुलिस और मनसे कार्यकर्ताओं के बीच झड़प भी देखने को मिली। पोलिसांची कारवाई चालू काम करते असं वाटतं का? पोलिसांना बघा ते पण मराठी आहेत, मराठीच्या विरोधात आंदोलन केलं, त्यांच्यावरती त्यांनी कारवाई नाही केली, पण मराठी माणसं रस्त्यावरती उतरली त्यांच्यावरती कारवाई होते। आम्हाला पकडून गाडीमध्ये टाकतात, याचं काय करणार आम्ही? प्रताप सरनाईक मोर्चात सहभागी होत असतील त्यांचं स्वागत आहे, पण सरकार त्यांच्याच आहे की नाही? जेव्हा सरकारने हे केलं इथे आंदोलन 1-2 मिनिटं आम्हाला भाषणाची परवानगी द्यायची होती, शांततेने मोर्चा निघाला असता। त्यांचं ताकद त्यांनी दाखवली, त्याला उत्तर द्यायचं होतं, ते उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न आहे, आम्ही देतोय ते उत्तर। मग मोर्चा काढू नका, अटक करणार, हे सगळं काय चाललंय हे सांगणार नाही, त्याचं उत्तर 100% मिळणार। मराठी मोर्चावरती आंदोलन आहे, ते पोलिसांकडनं अटक करण्यात येत आहे मोर्चेकरांना, काय सांगा? काय हे जे राज्य आहे ते मराठ्यांचं आहे का अमराठी लोकांचं आहे? हा, जेव्हा अमराठी लोक या ठिकाणी मोर्चा काढत असताना हे महाराष्ट्र पोलीस कुठे होते, या एक भाजपले कुठे होते? हा, आणि आज जर मराठी माणूस फक्त शांततेने मराठी माणसासाठी मोर्चा काढतोय तर हे लोक सर्वांना अटक करतायत, म्हणजे एवढे घाबरलेले आहेत हे लोक। हा, यांना कळलं पाहिजे, अरे बाबा हे अमराठी लोक आज 2 करोडच्या वरती लोक इथे आहेत, का सर्वांना मारपीट होते का? एकदम अशब्द वापरतात, असभ्य भाषेत बोलतात, त्यांच्याशीच वाटत। अरे बोटावरती 10-15 शिक्षे झाले असतील, अरे पण ज्या राज्यात हे आले त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? अरे 15 दिवस अगोदरच एका यादव ब्राह्मण होतो, यादवचा पूजापाठ करायचा, त्याची शेंडी कापली, त्याला एका महिलेचं, ब्राह्मण महिलेचं मूत्र पाजलं, या चिंपडलं, तेव्हा हे यादव लोक, हा दुबे कुठे होता? फक्त ह्यांची दादागिरी इथे चालते। अरे त्या राज्यात तुम्ही त्यांच्यासाठी काय करू शकले म्हणून इथे आले। आणि इथे जे अमराठी लोक राहतात ना त्यांनी पण वाटलं पाहिजे तिकडच्या लोकांचं तुम्ही कॉलर पकडा ना नेत्यांची, जे तुमच्यासाठी काय करू शकले। आजही तिथून लोक इथे येतात, आजही तुम्ही त्या राज्यामध्ये दिवसा फिरू शकता का? बाकीचं जोडा, अशी परिस्थिती आहे। महाराष्ट्र तुम्ही एवढा आनंदाचा व्यवसाय करताय आणि ते कुणाच्या जीवावरती करताय? पोलीस दंगा झाला तर कोण रस्त्यावरती होतो तुमच्यासाठी? पोलीस दबावाखाली काम करतात आहे का? पोलीस नक्कीच दबावाखाली चाललेला आहे। मराठी माणूस जाणार नाहीये, भाजप न्यायसंहित आहे, ज्यांनी आम्हाला एक न्याय लावलाय आणि ज्या मारवाडी गुजरात्यांनी मोर्चा काढला त्यांना दुसरा न्याय लावलाय। आज संतोष देशमुखचे मारेकरी पकडता येत नाहीत, पण मराठी माणूस जेव्हा आपल्या हक्कासाठी होत त्यांना तुम्ही अटक करताय आणि दडपशाही चालली आहे। भारतीय जनता पक्षाला याची किंमत चुकवावीच लागेल। गृहमंत्री, मुख्यमंत्री, इथले मंत्री नेमकं करतायत काय? प्रताप सरनाईक म्हणतायत मोर्चाला आम्ही परवानगी देत होतो, आम्ही कोणत्याही प्रकारचे आदेश दिले आहेत, गृहमंत्र्यांनी याचे आदेश दिले आहेत, गृह खात्याने आदेश दिले आहेत। मग इतक्या मोठ्या प्रमाणात मराठी लोकांना अरेस्ट का करताय? कशासाठी अटक करताय? ही दडपशाही मी खपून घेणार नाही। दुसरी गोष्ट, जर तुम्हाला मोर्चाला परवानगी दिली आहे म्हणता, देणार होतो, कुणाला दिली होती आणि मग तुम्ही आम्हाला परवानगी नाकारली तर त्यांनी ज्या व्यापाऱ्यांनी इथे मोर्चा काढलाय त्यांना कुठली परवानगी दिली ती परवानगी पण आमच्यासमोर तुम्ही हे करा। अविनाश जाधवना आज सकाळी अटक करण्यात आली, त्याबद्दल आपण काय म्हणतो? अविनाश जाधव पुढचा गृहमंत्री आहे, या देशाचा इतिहास आहे। जो तडीपार झालाय तो पुढचाच गृहमंत्री झालाय। अविनाश जाधव पुढचा गृहमंत्री आहे।